नमस्कार, मी महोदय शेंडे, महोदय अकॅडमीचे संस्थापक. तर मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, नुकतीच घडलेली घटना आहे. मला एका पालकांनी खूप सारे पैसे मागितले होते मुलाच्या ऑपरेशनसाठी. मी केली मदत, पण मला असं एक म्हणायचं आहे, म्हणजे असं की तुम्ही विचार करा, एका छोट्या मुलांकडून ₹1200 बेड चार्ज. नागपूर या सिटीची घटना, मी हॉस्पिटलचं नाव नाही घेणार. तर काय त्यांचा बेड सोन्याचा होता की हिऱ्या यांनी सजून होता? हिरा नाही का? त्याने सजून होता का? मला असं विचारायचं आहे. ते जे डॉक्टर लोकं आहे ना, मुलाचं ऑपरेशन करत आहे ना, त्यांनी म्हणतात पालकांना म्हणजे आई-वडिलांना मुलाच्या, की तुम्ही पैशाचं नियोजन करा, लोकांना मदत मागा आणि व्हिडिओची माध्यमातून म्हणजे जसं सोशल मीडिया नाही का, Facebook आहे, Instagram आहे, WhatsApp आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांना मदत मागू शकता. लोकं 100% मदत करणार आणि आम्हाला पूर्ण पैसा मिळणार. तुम्ही काही करा, पण आम्हाला पूर्ण पैसा द्या. काही डॉक्टर लोकांचे हे एक कर्तव्य नाही का, की त्यांनी फ्रीमध्ये त्या मुलाचं ऑपरेशन केलं पाहिजे. एवढे तुम्ही करोडो रुपये कमवता. एखादी गरीब व्यक्तीची कंडिशन नसेल, तर तुम्ही त्यांना विवश करतात लोकांना मदत मागण्यासाठी. का तुमचं हे कर्तव्य नाही? आता एवढे तुम्ही करोडो रुपये कमवता, तर एक गरिबाचा मुलगा आहे, त्याचं तुम्ही ऑपरेशन फ्रीमध्ये नाही करू शकत किंवा काही चार्ज कमी नाही करू शकत. म्हणजे त्या मुलाचा तुम्ही सगळा चार्ज लावत आहात. तुम्ही बघा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये अर्ध्या तासासाठी सुद्धा ॲडमिट व्हा. उपचाराचा खर्च तर वेगळाच. पण त्यांचा अर्ध्या तासाचा बेड चार्ज पहा ना, 900-1200 हे काय आहे? म्हणजे काय तुम्ही खरं तर तो बेड खूप क्वालिटीचा बनलेला आणि त्या बेडवर आम्ही म्हणजे जसं का आम्हाला जन्नत मिळणार, नाही का? असं म्हणणं छान नाही वाटत नाही. पण काय म्हणाल या डॉक्टर लोकांना? जर आपण यांनी बोलल्यानुसार आपण त्यांना फीस देऊ, तर आपण सगळेच त्यांना तसेच फीस देत राहू. आपण जर त्यांना म्हटलं, की काय 5 मिनिटं फ्री, अर्धा तास फ्री, 1 दिवस पण तुम्ही राहाल तर फ्री. फक्त तुम्ही उपचाराचा खर्च घ्या. काय म्हणजे तुम्ही पेशंटला बेडवर लेटण्याचे ते बी चार्ज घेणार. म्हणजे डॉक्टर लोकांनो, तुमच्या घरी यायला आम्ही चहा पिला तर मग का ₹10,000 चार्ज करणार? तुम्ही चाय पाजला म्हणून? आम्ही तर असं करत नाही. आमच्या घरी कित्येक पाहुणे येतात, लोकं येतात, बोलतात, 1-1 तास राहतात. आम्ही त्यांना जेवण वगैरे देतो, बोलतो छान. हसत-खेळत त्यांना घरी पण पाठवतो. तुम्ही जस्ट विचार करा, तुम्ही एका गरिबाची मदत करू शकत नाही. लोकांकडून म्हणजे पैसे मागता, तुम्ही कॅम्पेन चालवा म्हणता, व्हिडिओच्या माध्यमातून पैसे मागा म्हणता, पण तुम्हाला पूर्ण पैसे पाहिजे का? तुम्ही स्वतः मदत नाही करू शकत का? आम्ही तर मदत करणार, ठीक आहे. पण तुमची काहीतरी मदत पाहिजे ना. मी सगळ्या डॉक्टर लोकांना म्हणत नाही आहे. पण जे डॉक्टर लोक खरोखर लुटत आहे, काय तर तुम्हाला माहीत नाही, बरेचसे डॉक्टर नकलीसुद्धा आहे. तुम्हाला माहीत नाही, सरकार बी याच्यावर काम करतच नाही. त्यांनी काय म्हणतात, पोलिसवाले काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, की नकली डॉक्टर खूप आहे आणि आम्हाला त्याच्यातलं काही समजत नाही. आम्ही त्यावर काही कारवाई करूच शकत नाही. आम्हाला वेळ लागेल, आम्हाला तशी लोकं बोलवावी लागेल, की ज्यांच्याकडे लायसन आहे की नाही, नकली डॉक्टर आहे की नाही. तुम्हाला माहीत आहे, त्यांनी ते काम करत नाही. त्यांनी काय म्हणतात, "आम्ही बसून आहो ना, कामं आलेलं नाही ना, आम्ही नाही करणार." पण कित्येक असे नकली डॉक्टर आहे, कित्येक असे हॉस्पिटल आहे, काय गरिबांकडून म्हणजे चार्ज करत आहे, तुम्हाला माहीतच नाही. मला असंच म्हणायचं आहे, की आपण जशी मदत करतो, जसे की आपली कोचिंग संस्था आहे, ज्या मुलांना आई-वडील नाही किंवा खूप गरीब आहे, त्यांची आपण फीस कमी घेतो किंवा फीस घेतच नाही आयुष्यभर त्यांची. आयुष्यभर म्हणजे आपल्याकडे जेवढे पण ते शिकले, तेवढी आपण फीस घेत नाही, इतकी लोकांची मदत करतो. खूप सारे बिझनेसमॅन आहे, ते गोरगरिबांना मदत करतात. त्यांना पुढाकार घेतात, की त्यांचा आत्मविश्वास वाढवतात, की तुम्ही असं करा. बरोबर आहे. तर काय चालू आहे? तुम्ही थोडा विचार करा डॉक्टर लोकांनो. तुम्ही थोडासा विचार करा का तुम्हाला असं वाटत नाही? मी सगळ्यांना म्हणत नाही, पण जे काही तुम्ही असे करत आहात, तुमच्या मनाला तर काहीतरी वाटलं पाहिजे. तुम्ही बेड चार्ज 1200 अर्धा तास राहो की 5 मिनिटं तो पेशंट राहो. ते बिचारे देतात तुम्हाला पैसे कारण की त्यांना तकलीफ आहे ना, होत आहे ना, म्हणून ते बिनधास्त त्यांच्या आयुष्यभराची कमाई तुम्हाला देऊन जातात. विचार करा, समजा तुमच्याकडे काहीच परिस्थिती नसेल स्वतःचा विचार करा. त्यांच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवून पहा. तुमच्याकडे का नाही 70,00,000 आहे आणि 70,00,000 असेच गेले आणि तुमच्याकडे काहीच उरलं नाही. साधं तुम्हाला इंजेक्शन घेण्यासाठी पैसे नसेल, तुमचे नातेवाईकसुद्धा तुम्हाला मदत करणार नाही. लक्षात ठेवा. तुमच्याकडे एवढेसुद्धा पैसे नाही राहणार, तुम्हाला कसं वाटेल सगळा पैसा चालणार. तुम्ही काही पेशंटकडून एवढे लाखो रुपये चार्ज करता, तुम्ही स्वतः बी थोडीशी मदत नाही करत. बारीक-बारीक गोष्टी तुम्ही चार्ज लावतात. बेड चार्ज, पण कोणता चार्ज, काय चार्ज असते तुम्हाला तुमचं माहीत. एका दिवसाचा समजा चार्ज असेल कोणत्या-कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मी सांगतो.
24 तासाचा म्हणजे पूर्ण 1 दिवस रात्र, ठीक आहे. त्याचे तुम्ही ₹1200 चार्ज लावता बेड चार्ज आणि जर नवीन दिवस चालू झाल्यानंतर त्याचा अर्धा तास किंवा 5 मिनिटं होत असेल, तर तिसरा दिवस तुम्ही किंवा दुसरा दिवस त्याला तुम्ही पकडता. काय चाललंय तुमचं? आणि ज्या बिचाऱ्यांना समजत नाही, कॅल्क्युलेशन करत नाही. पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हेल्थ इन्शुरन्सची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हेल्थ इन्शुरन्स बी हा फ्रॉड आहे. कारण की तो सगळा पैसा जो आपण मंथलीच्या जो भरत आहोत हेल्थ इन्शुरन्ससाठी, तो सगळा पैसा डॉक्टर लोकांनाच मिळणार. आपल्याला काय? टर्म इन्शुरन्स प्लॅनिंग असते, हेल्थ इन्शुरन्स असते, काही मार्केट बेस्ड असते. ठीक आहे, मार्केट बेसवाला आपल्याला बेनिफिट देत आहे, आपलाच पैसा असतो. पण हेल्थ इन्शुरन्समध्ये काहीतरी बेनिफिट पाहिजे आपल्याला. तेव्हा आपण काढून आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये आपल्याला काही बेनिफिट नसतो आणि शेवटी तो डॉक्टर लोकांचा पैसा पूर्ण मिळतो. ठीक आहे, आपला जीव वाचवतात. याचा अर्थ हे नाही की तुम्ही स्वतःला देव समजणार. तुम्ही देवासारखे आहात, मी मान्य करतो. तुम्ही मदत करतायत. पण थोडं आम्हाला समजेल, आम्हाला पचेल तुमचा रुपया आम्ही जेव्हा देऊ, तुम्ही जे चार्ज करता आम्हाला ते पचलं पाहिजे, आम्हाला समजलं पाहिजे हा तुम्ही बरोबर चार्ज लावला. तुम्ही जे ऑपरेशन करता हा तुम्ही रिस्क घेता. तुम्ही असं म्हणत नाही की काही झालं तर आम्ही तुमचे पैसे पूर्ण वापस करू. तुम्ही साईन करून घेता की काही झालं तर आम्ही त्याच्यासाठी जबाबदार नाही. सगळं काही आमच्यावर ढकलता. मग तुमचा काय त्याच्यात हात आहे? तुम्ही काय मदत करतात लोकांना? तुम्ही शिक्षण घेता तर तुम्ही खूप असे शपथ घेता, कसम खाता की आम्ही सेवा करू. पण कसली सेवा करता तुम्ही मला सांगा? थोडा यावर विचार करा आणि जनतेने विचार केला पाहिजे. जे त्यांनी फीस मागतात ती सगळ्या हॉस्पिटलमध्ये नाही दिल्या गेली पाहिजे. तुम्ही लोकांनी दिली आणि प्रत्येक लोकांनी परिस्थितीनुसार त्यात ते पुन्हा आपली फीस वाढवणार आणि या महागाईच्या दुनियेमध्ये तुम्ही एवढा कॉस्ट अफोर्ड नाही करू शकणार. तुम्ही देऊ शकणार नाही. मला असंच म्हणायचं आहे, थोडा प्रत्येकाने, प्रत्येक मनुष्याने विचार केला पाहिजे. प्रत्येक डॉक्टर लोकांनी विचार केला पाहिजे. प्रत्येक गरिबाचा विचार केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा. आपण एकच जन्माला आलो, आपला पुनर्जन्म होणार नाही. आपण आत्ताच आपल्या आई-बाबाला सगळ्याला बघणार आहोत, आपल्या मित्रमंडळींना बघणार आहोत. पुनर्जन्म नाही. हा एकच वेळा आपल्याला जीव भेटला आहे ना, तो आहे ना तुम्ही चांगल्यानं साकार द्या त्याला. आकार द्या, साकारा तुम्ही. तुम्ही त्याबद्दल चांगली चर्चा करा, बोला, तुम्ही जीवन चांगलं काढा. कारण की पुन्हा-पुन्हा तुमचा जन्म होणार नाही. एकच वेळ तुम्हाला जीवन भेटलेलं आहे. तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी जीवन अर्पण करा. कारण प्रत्येक व्यक्ती सेवेसाठीच बनलेला आहे आणि ही साखळी कधी तुटणार नाही सेवेची. हे लक्षात ठेवा. धन्यवाद. थोडासा विचार